नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खूप खास आहे. आपण नवीन रूम आपली रिनोव्हेट करतो. तर त्यासाठी पहिलं आपल्याला जायचं आता कलर घ्यायला, जो अभ्यास आहे मॅट ब्लॅक. आपण कलर घ्यायला जाणार आहोत आता. आणि मी तुम्हाला दाखवतो आपला रोहा कसा आहे. रोहामध्ये जरा चांगले कलर्स भेटतात एशियन पेंट्सचे. सो आपण जाऊया तिथे, कलर घेऊया. आणि तुम्ही बघू शकता मस्त पैकी वेदर झालं आहे. ऊन वगैरे मस्त पडले. पाऊस तरी काय पडला नाही आज. ओके, तर जाऊया पहिले रोहाला आणि कलर घेऊ. भेटूया आता रोहामध्ये. आणि हो, लवकर पोचूच म्हणा. लवकर पोचलो तर तुम्हाला मस्त की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी खूप मोठी प्रतिमा आपल्या नदीच्या साईडला जी साकारली ती तुम्हाला दाखवतो. एवढी सुंदर, एवढी मस्त भली मोठी प्रतिमा आहे की बघत राहा. आम्ही चाललो फिरायला, त्याला नेईन नंतर फिरायला. ती तिकडे तिचं भलतंच काय. गन्ने का जूस बड़ा गिलास काय चिंटे, 20 रुपए का। अय चिंटे, इधर चले आइए, हमारी जूस वाली गाड़ी की। तर आता मी आलो आहे. कलर घेतला. कलर तिथं शूटिंग नाही करता आली मला, घाई घेत होतो कारण परत संध्याकाळ झाली की हे बंद झालं असतं. मग तिथं शूटिंग नाही करत बसलो. आता आपण आलो आहे तिथे आपल्या शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा आहे. पाठी बघू शकता तुम्ही, मोठा महादरवाजा आहे. आणि तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो कसं काय आहे. तिथे तिकीटसुद्धा आहे. तिकीट पण तुम्हाला दाखवतो किती आहे, काय आहे, आणि टायमिंग पण तुम्हाला सांगतो. तर हा असा आहे आपला महादरवाजा. आणि इथे तुम्ही बघू शकता गाड्या पार्किंगसुद्धा आपण करू शकतो इथे. एवढे लोक आलेत आता इथे. आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे पुढचं. हे इथं आपल्याला इथं पहिले तिकीट काढायला लागतं. दादा, आपलं तिकीट किती आहे इथं आणि टायमिंग पण मला सांगशील किती काय? 4 ते 9 वाजेपर्यंत गार्डन चालू असतो संध्याकाळी. हां. आणि तिकीट आपलं किती आहे पर पर्सन? पर पर्सन 20 रुपये तिकीट. अडल्ट 20 रुपये आहे, छोट्या पोरांसाठी 5 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10. आणि टायमिंग काय बोलला? 4 ते सायंकाळी 4 ते 9. 4 ते 9. ओके. तर इथे टायमिंग तुम्हाला सगळं सांगितलं आहे कसं काय. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन सगळं दाखवतो की कशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भली मोठी प्रतिमा इथे साकारण्यात आली आणि आजूबाजूचा सगळा जो परिसर. तिकीट निघतं सगळं. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता आपली छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी भली मोठी प्रतिमा इथे आपल्या रोहात साकारण्यात आली. तर तुम्ही पण नक्की या, भेट द्या. आणि तुम्हाला आता दाखवतो आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर. इकडे पाठीमागे पार्क आहे सगळा. इकडे तुम्ही पाठी बघाल, पाठी सगळा पार्क आहे. आणि इकडे बघा आता जस्ट फाउंटनसुद्धा चालू झालं. तर रात्रीचं खूप बघण्यासारखं आहे इथे. रात्रीचं येऊन तुम्ही इथे बघा. दिवसा तर खूप चांगलंच आहे. इथे पाठीसुद्धा लावले झाले की काय नक्की काय तयार केलं आहे तुम्हाला दाखवतो. इथे बघू, दुर्ग शिवनेरी. ओके, शिवनेरी जिथे ज्या गडावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवनेरी, त्याची ही एक प्रतिकृती तयार करण्यात आली. इथे तुम्ही पाठी बघू शकता. आणि जे आपण बोलतो ना, अजून एक रूप अजून एक चांगलं दिसून येतं, ते खरं रात्रीच तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे रात्रीच आम्ही इथं बोलीन. आणि इथे सगळे फोटोशूट वगैरे करतात. तिकडे शिवनेरी होता,
आता इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे प्रतापगडाचा जो महादरवाजा आहे त्याची प्रतिकृती इथे तयार करण्यात आली. तर इकडे तर खूप पब्लिक आहे. आपण जरा इकडे जाऊ, दुसरीकडे तिकडे जाऊन बघू. तर आता ही जी माझ्या ही तुम्ही बघताय, हे सिंधुदुर्ग किल्ल्याची एक प्रतिकृती तयार करण्यात आली. इथे मला एक माझा मित्र भेटला. आम्ही तळेगावला राहतो, आमचं गाव आहे. सो आम्ही आलो होतो की जसे आपल्याकडे आम्ही आलो होतो मित्र म्हणजे आमच्या रिलेटिव्सकडे, त्यांना भेटायला तळाघरला आपल्या रोहामध्ये. तर त्यांच्याकडून त्यांनी सांगितलं की आपल्याकडे गार्डन नवीन बनवलं तर जस्ट व्हिजिट करायला येऊया म्हणून. तर बघायला आलो, खूप मस्त गार्डन आहे हे वाला बनवलेलं आहे. सगळे आपले शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे एकदम खूप मस्त बनवलं तर आहेच. त्या हिशोबाने त्यांना मी एक सजेस्ट केलं की जर तुम्ही आता इकडे आलात तर आमच्याकडे तळेगावच्या पुढे एक आपला गायमुख आहे. सो तिथे असं आहे की गायच्या मुखातून पाणी येतो. सो तिथे अजूनही लोकांना सापडलं की ते पाणी येतो कुठून. तर ते बोलले की ते तुम्ही जर मला व्हिजिट करायला भेटला टाइम तर तिकडे एक व्हिजिट करून जा. आपण नक्की जाऊ. तळगडवर तर गेलो होतो पण हे नव्हतं माहिती. तिथे पण एक असं एक हे आहे की तिथे त्यावरून गेलो होतो की सगळ्यांना माहीत नाही ते ठिकाण. त्याला त्यांनी सांगितलं मी तिथे नक्की जाऊ आपण. तर तू जाऊन आलास तिथे? हो, आमच्या गावाच्या बाजूलाच आहे. सर आमचे व्हिजिट वगैरे होतच असतात तिथे. तो तिथे भरपूर लोकांनी शोध पण घेतलाय की तो पाणी कुठून येतो, तर अजून लोकांना सापडलं नाही आहे. सो जर तुम्हाला व्हिजिट करायला भेटलं तर लोकांना ते अजून माहिती पडेल. न्यूजला वगैरे तर आलेलं आहे आपल्याकडून, ते तुम्हाला ते भेटेल. युट्यूबला वगैरे आहे ती न्यूज वगैरे. सो त्यामध्ये भेटेल. नक्की जाऊ. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. गार्डन कसं वाटलं? मस्त आहे, खूप मस्त आहे. शिवाजी महाराजांची प्रतिकृती खूप सगळ्यात मस्त बनवलं. सगळ्यात मस्त ते आपले व्हिजिट्स वगैरे आहे. तिकडे एक झेंडा पण लावला आणि ते सगळ्यात म्हणजे बघायला गेलं तर मशाल वगैरे खूप एकदम रिअलिस्टिक वाटतात बघायला गेलं तर आपल्याला. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या जेव्हा रोहाला याल. नक्की. थँक्यू. आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हा जो तुम्हाला आपला जो रायगडवरती नगरखाना आहे त्याचीच एक प्रतिकृती इथे तयार केली. मित्रांचे फोन येऊन कंटाळले मित्र. त्याला बोला अर्धा तास येतो. मी इथंच आहे अजून. ठीक आहे, नंतर भेटू मित्रांना. आता इथे आलो आहे तर मी इथे असून मी एवढ्या वेळानंतर आलो इथे. आता इथे बघू शकतो आपण जे आपलं राज्याभिषेक झालं महाराजांचं त्याची एक प्रतिकृती इथे तयार केली. खूप मस्त सुंदर असं सगळीकडे काम केलं यांनी. इथे तुम्ही बघू शकता डिटेलिंग खूप डिटेलिंग केली. इथे तुम्ही बघू शकता जिजामाता बसलेत, आपल्या शंभूराजे बसलेत, छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि जी डिटेलिंग आर्टिस्टने केले ती खरंच टॉप आहे. अशी डिटेलिंग प्रत्येकाच्या बसची बात नसते, कारण खूप कष्ट लागतात, खूप मेहनत असते याच्या मागे. एवढी प्रॉपर डिटेलिंग, एवढे मायनर काम आहे सगळं ते. सो खूप हॅट्स ऑफ टू आर्टिस्ट. इथे बघू शकता राज्याभिषेक सोहळ्यात हे रात्रीचा हा जो फाउंटन शो आपण बोलू शकतो मुलांसाठी खूप चांगला आहे. इथे जायचं राहिलेलं आपलं. हा आपला प्रतापगडची प्रतिकृती तयार केली. खूपच सुंदर केलं तयार. असं जे महाराजांबद्दल आपल्याला अजून माहिती देणार
महाराजांचा आपला इतिहास आपल्याला जाणून देणारं जे काही आपण बोलू शकतो ऐतिहासिक स्थळं आहे, पर्यटनाची स्थळं आहे, पण त्यातून आपल्याला माहिती घेता येईल अशी मी तर बोलेन प्रत्येक शहरात तयार करायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शहरातल्या मुलाला आपल्या महाराजांचा इतिहास हा दररोज वाचायला मिळेल. जे नवीन येतील तिथे त्यांना तिथे जाऊन तो नवीन इतिहास आपला महाराजांचा इतिहास तो त्यांना वाचता येईल. ब्रो इज स्केअर्ड ऑफ दीज किड्स पळायला. तर हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता सगळा पार्क आहे. आता तुम्हाला पार्क तरी आता दाखवत नाही मी, कारण मला पण जायचं आहे, आता लेट झाले खूप. आपण भेटू नंतर. आपण नंतर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शहाजी राजांकी जय, जय जिजाऊ जय शिवराय. हा आपला आतून जो महादरवाजा बाहेरचा तर हा आतला व्ह्यू. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चल मित्रा, चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, गुड बाय.